प्रमुख अतिथी म्हणून आलेले देशाचे माजी गृहमंत्री, सोलापूरचे सुपुत्र आणि आमचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आपल्या सोलापूरच्या लाडक्या खासदार प्रणितीताई शिंदे, आपल्या अखिल भारतीय ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष कनगटला स्वामीजी, त्याचबरोबर श्रीधरजी सुंकुरवारजी, नरसय्याजी आडम, माजी मंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेब, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष यमुल साहेब, व्यासपीठ मोठा आहे, सगळ्यांची नावं घेणार नाही कारण साहेबांना परत पुढच्या त्यांचा वाढदिवसाचा सत्कार आज पवार साहेबांच्या, शरद पवार साहेबांच्या हस्ते अकलूजमध्ये आहे आणि आपल्याला म्हणून माहिती आहे की आपण थोडासा कार्यक्रम लवकर घेतला. सर्व व्यासपीठ, समाजातील सर्व प्रमुख नेतेगण, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला आज मनापासून आनंद होतोय की समाजाचं एक मोठं अधिवेशन आपण या सोलापूरमध्ये घेतोय. आणि सोलापूर आपल्याला माहिती आहे की एक सेक्युलर सिटी आहे. इथं सिद्धरामेश्वरांचा सुद्धा वास आहे, मार्कंडेचा आहे, शहाजूर अली असेल किंवा अनेक मंदिर आहेत. हे तिन्ही एका ठिकाणी होते तेव्हा ते तिघं एकत्र आपल्या सोलापूरवर कृपादृष्टी त्यांनी ठेवलेली आहे. आणि म्हणून सोलापूरला आपण पाहतोय की मागं गणपतीमध्ये 10-15 वर्षापूर्वी खिल्लारीला मोठा भूकंप झाला, परंतु सोलापूरला काहीच झालं नाही. हे सगळ्या लोकांची कृपादृष्टी आपल्या सोलापूरवर असल्यामुळं सोलापूरला कुठलीही अडचण आली नाही. फक्त सध्या अडचण आहे आपली की एकेकाळी पूर्व भागामध्ये सोन्याचा धूर निघत होता, पण गेली 10 वर्षामध्ये जे शासनाचे धोरण आहेत ते चुकीचे असल्यामुळं आज टेक्स्टाईल अडचणीत आलेला आहे, आज बिडी उद्योग अडचणीत आलेला आहे आणि इतर उद्योगामध्ये सुद्धा म्हणावी तशी आपल्याला सवलती न मिळाल्यामुळे सगळे उद्योग आज अडचणीत येत चाललेले आहेत. आज आपण बघतोय की सोलापूरचा आपण सगळे लोक भावनिक आहोत, हिंदुत्व प्रेमी आहोत आणि त्याच्यामुळे त्याचा काही गैरफायदा लोक घेण्याचा प्रयत्न करतायत. मी आपल्याला विनंती करेन, जरूर आपण आपल्या आपल्या पक्षाचं काम जरूर करा, पण करत असताना आपण या ठिकाणी आपली फसगत होणार नाही, आपल्या समाजाची फसगत होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्या. जरूर सगळे हिंदू आहोत, आम्ही पण हिंदूच आहोत, आम्ही काय वेगळ्या ह्याचे नाही आहे, पण हिंदुत्वाच्या नावाखाली जे फसवून आपल्याला राजकारण चाललेलं आहे सोलापूरमध्ये ते कुठंतरी आता थांबण्याची गरज आहे. अनिलजी वर या, नाभिक समाजाचे अध्यक्ष, अजून कोण समाजाचे अध्यक्ष आले असतील तर त्यांनी कृपया वर यावं स्टेजवर. आणि आपण पाहतोय आज सोलापूरचे पालकमंत्री वस्त्रोद्योग मंत्री आहेत. ह्याच्या आधीचे पालकमंत्री वस्त्रोद्योग मंत्री होते, आपले दुसरे मंत्री ते सुद्धा वस्त्रोद्योग मंत्री होते, पण दुर्दैवाने वस्त्रोद्योग अडचणीत येत चाललेला आहे. आणि या वस्त्रोद्योगाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कुणीच काही काम केलं नाही हे आपल्या सगळ्याला चांगलं ज्ञात आहे. उलट सुशीलकुमार शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना या सोलापूरमध्ये आपल्या समाजाची मान वाढावी, आपल्या समाजाच्या कामगाराला चांगलं काम मिळावं, या कारखानदारी चांगली जगावी, आपली चांगली चालावी, याच्यासाठी मुख्यमंत्री असताना साहेबांनी पॅकेज दिला. आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की सगळ्यांचं व्याज माफ केलं, विजेमध्ये सवलती दिल्या, जेणेकरून उद्योग टिकला तर कामगार जगणार आहे.
आणि कामगार जगला तर शहराची प्रगती होणार आहे। हा दृष्टिकोन ठेवून साहेबांनी नेहमी आपल्या समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला। पण ज्याचं तुम्ही गुणगान गाताय त्यांनी आपल्या सोलापूरसाठी किंवा समाजासाठी काय केलंय की त्यांनी सांगावं, आम्ही पण जरूर त्यांच्या पाठीमागे येऊ। पण ज्यांनी आपल्या समाजाची फक्त अधोगतीच केली आहे, फक्त आपला वापरच केला आहे, तर त्यांच्या पाठीमागे आपण का जायचं ह्याचा विचार आता समाजाने करण्याची गरज आहे। एकेकाळी आनंद मास्तर आपल्याला माहिती आहे की आमदार असताना त्या विधान भवन मध्ये मोठा आवाज उठवायचे, पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये एकमेव कैलास गोरंट्याल आपले आमदार आहेत। आणि म्हणून जिथं आपण आणू शकतो, नगरला आपली ताकद आहे, जालन्याला आता ऑलरेडी आहे, पुण्यामध्ये आपले मोठा समाज आहे, आणि जिथं जिथं सोलापूर तर सगळ्यात जास्त आहे, जिथं जिथं आपले लोक निवडून येतील ते कुठल्या का पक्षाचे असेना, जोपर्यंत आपले लोक येणार नाहीत, शासनामध्ये बसणार नाहीत, जोपर्यंत ते आवाज उठवणार नाहीत, तोपर्यंत आपले प्रश्न कोणीही मांडणार नाही। याचा अनुभव आपण गेल्या 10 वर्षामध्ये घेतलेला आहे। म्हणून मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, पण त्यांनी सांगावं की काय केलं समाजासाठी। आमच्या समाजाच्या जीवावर मतावर तुम्ही निवडून येता, मोठे पद बघता, आणि मग समाजाला वाऱ्यावर सोडता, ही आमची शोकांतिका आहे। म्हणून हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे। या अधिवेशनामध्ये आम्ही काही प्रमुख ठराव करणार आहोत। त्या ठरावामध्ये शिंदे साहेब आणि प्रणितीताई आपल्याला विनंती करतो की इथं तुम्ही आवाज उठवू शकता। सगळ्यात मोठा म्हणजे आमच्यापेक्षा सुद्धा लहान असलेल्या समाजाला सुद्धा आर्थिक महामंडळ निर्माण झालेले आहे, आणि 100% आता पुढं महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे। आणि म्हणून या आल्यानंतर आमच्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून कमीत कमी 500 कोटी रुपये जर त्याला दिले तर मला वाटतं आज जे समाज मागं चाललेला आहे, आज बँका बंद पडल्या आहेत, सूत मिल बंद पडलेले आहेत, कारखाने बरेचसे निम्म्याच्या वर बंद पडलेले आहेत, आणि याचं कारण आहे की पूर्वी आमच्या बँका असताना आम्हाला कमी रेट ऑफ इंटरेस्टनी भाग भांडवल मिळत होतं, पैसे वापरायला मिळत होते। पण आज दुर्दैवाने हे नसल्यामुळे सावकाराकडे जावं लागतं, आणि त्यांचे पर्सेंटेजमध्ये आज आमचे कारखाने कित्येक लोकांचे काढून सुद्धा घेतलेले आहेत व्याजामध्ये। असे कितीतरी अनुभव आहेत, कितीतरी कारखानदारांनी सुसाईड केलेले आहेत। पण दुर्दैवाने राजकीय त्याला बळ न मिळाल्यामुळं आज आपण जर बघितलं, आमची इंडस्ट्रियल बँक कुठलाही घोटाळा नाही, नागरी बँक कुठलाही घोटाळा नाही, फक्त आर्थिक जुळवणीमध्ये आम्ही कमी पडलो। पण ज्यांनी आर्थिक घोटाळे केले त्यांच्या बँका चालू आहेत, कितीतरी त्याची उदाहरणं देता येतील। पण आमच्यात कुठलाही घोटाळा नसताना शासनाने मदत केली नाही, म्हणून या बँका आणि सूत मिल बंद पडलेले आहेत। आता ह्याचा कुठंतरी समाज बांधवांनी आणि नेत्यांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे। म्हणून माझी विनंती राहणार आहे, आज आपण बघतोय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून बिडी उद्योग अडचणीत आलेला आहे, आणि त्यामुळं बिडीचं आता पूर्वी जे प्रोडक्शन होतं त्याचे 50% कमी झालेलं आहे। त्यामुळे अनेक मुलींचे लग्न सुद्धा साहेब मोडतायत, कारण बिडी करत असेल तरच प्रायोरिटी दिली जाते, कारण ती थोडी कमवत असेल तर त्या मुलीचं लग्न लवकर होतं, आणि म्हणून अनेक मुलींचे लग्न मोडलेले आहेत, बिडी अडचणीत आलेली आहे। त्याला पर्याय म्हणून आम्ही रेडीमेडकडे बघत होतो, पण दुर्दैवाने कालच्या या शासनाच्या धोरणामुळं 300 कोटीचं नुकसान फक्त सोलापूरमध्ये झालंय साहेब। रेडीमेडमध्ये 300 कोटीचा माल तयार केलेला रेडीमेडचा शासनाने धोरण बदललं, आणि सगळं काम गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं, आणि त्यामुळे सोलापूरचा मोठा नुकसान झालेला आहे। जवळजवळ 300 कोटी, आणि त्याच्यामध्ये काम करणारे हे मॅक्झिमम पद्मशाली तेलुगू भाषिक लोक कामगार आहेत, आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारी येण्याचं काम झालेलं आहे। एक काळ होता आंध्रावरून लोक आपल्याकडे महाराष्ट्रात येत होते, पण आता दुर्दैवाने 10 वर्षामध्ये आता परत लोक आंध्राला रिटर्न चाललेले आहेत, कारण मध्ये तेलंगणाने चांगले पॅकेजेस दिले, म्हणून भरपूर लोक तेलंगणाला शिफ्ट झालेले आहेत। हे आपल्या सगळ्याला माहिती आहे। ही आता कुठेतरी आपल्याला बदलण्याची गरज आहे। वस्त्रोद्योगमध्ये जे आमचे टावेल आहेत त्याचा वेट जास्त असल्यामुळं आणि रॉ मटेरियल जास्त लागत असल्यामुळं कॉस्ट वाढतेच आहे, आणि जर आधुनिक मशिनरी जर आल्या तर त्याचा वेटही कमी करतो, त्याचे फिनिशिंग चांगलं असतं, त्यामुळे मार्केटमध्ये त्याला चांगला भाव मिळू शकतो। त्यामुळे ह्या इंडस्ट्रीजला
आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी शासनाने त्याला मदत देण्याची गरज आहे आणि ती जर दिली तर परत एकदा ताठ मानाने हे पूर्वभाग उभारू शकेल आणि त्याच्यासाठी आता आपण थोडंसं लक्ष घालण्याची गरज आहे. यंत्रमाग कामगारांसाठी सुद्धा एखादं महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे शासनाच्या लेवलला. आणि SC/ST प्रश्न आहेत. आम्हाला SBC मध्ये घेतलंय ना, OBC मध्ये आहोत ना आम्ही SC मध्ये आहोत. त्यामुळे कुठल्याही सवलती आम्हाला पूर्ण मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही मध्येच लटकतोय, धड तिकडं पण नाही आणि इकडं पण नाही. तर ह्याचा सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आम्हाला एकतर SC/ST मध्ये तरी घाला, नाहीतर OBC मध्ये जे पूर्वी होतं त्याचं पर्सेंटेज जास्त होतं. आता SBC ला फक्त 2% मिळतात. 19% वरून आम्ही 2% वर आलोय. फक्त काय थोडंसं शैक्षणिक फायदा होता तेवढाच, पण बाकीच्या सगळ्या फायद्यापासून आम्ही वंचित होत चाललेलो आहे. त्यामुळं ह्याच्या सुद्धा साठी सुद्धा विशेष काम करण्याची गरज आहे. आम्ही आता अधिवेशनामध्ये पुढे ठराव करणार आहोत. ते ठरावाच्या कॉपीज आपल्यालाही आम्ही देतोय आणि आपण आपलं वजन दोघांचंही आहे. आज शिंदेसाहेब जरी हे असले पण आम्ही सत्तेत नसलो, परंतु शिंदेसाहेबाचं कुठल्याही पक्षाची सत्ता असली तर त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांचा शब्द तिथं चालू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे की मोदींनी सुद्धा त्यास कबूल केलेलं आहे. त्यामुळं शिंदेसाहेबाला आम्ही बोलवलं. काही लोकांना थोडं वाईट वाटलं. काही हिंदू प्रेमी काल 2-3 दिवस व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज टाकले. हिंदू आतंकवादी म्हणणाऱ्या माणसाच्या हस्ते उद्घाटन होतंय, त्याचा निषेध वगैरे काहीतरी टाकलं. पण ज्या शिंदेसाहेबांनी रुग्णालयाला जागा दिली, रुग्णालयाचं उद्घाटन केलं, त्यावेळेस त्यांचा हिंदुत्व जागरण झाला नाही. शिंदेसाहेबाच्या हस्ते मोदीचा सत्कार झाला टिळकच्या केसरीच्या कार्यक्रमामध्ये, त्यावेळी ह्यांना कधी समाज दिसला नाही किंवा त्यावेळेस त्यांचं हिंदुत्व जागं झालं नाही. मोदी येऊन सत्कार करतात, फडणवीस येऊन साहेबाचा सत्कार करतात, पवारसाहेबच्या स्टेजवर असतात आणि ते चालतं. पण पद्मशालीचा कुठंतरी एकत्र यायला लागला म्हणल्यानंतर काही लोकांच्या पोटात गोळा उठलेला आहे आणि काही लोक डिस्टर्ब झालेले आहेत. काही लोकांनी इथं आजचा कार्यक्रम फेल करण्यासाठी कुरनूरला अचानक मिटिंग लावलेली आहे आणि त्यामुळे काही लोकांना कुरनूरला घेऊन गेलेत. म्हणजे एवढी दहशत आपल्या सगळ्यांच्या एकीची त्यांनी घेतलेली आहे. तर ही एकी आपण कायम ठेवूया आणि दाखवूया. समाजाच्या उन्नतीसाठी, सोलापूरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव सगळेजण एक राहू आणि येणाऱ्या याच्यामध्ये दाखवून देऊ की हम सब. जास्त न बोलता आपली साहेबांना जायचं असल्यामुळे मी माझे 2 शब्द इथंच संपवतो. आता ताई आणि साहेब बोलतील, मग आपलं सेशन परत सुरू होईल. मी फक्त स्वागत करतो त्यांचं. स्वागत साहेबाचं आणि ताईचं मी स्वागत घेतलं. माझं नंतर डिटेल भाषण मी नंतर करणार आहे. फक्त साहेबासमोर काय हायलाईट आपले मुद्दे मांडण्याची गरज होती, कारण ते गेल्यानंतर ते मुद्दे त्यांना समजणार नाही. म्हणून आपलं अधिवेशनाची फक्त उद्घाटन दोघं झालं म्हणून ते भाषण करतील आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम पुढे कंटिन्युएशन राहील.